नमस्कार शेतकरी बांधवांनो, सूरज जोगला ॲग्री बायोटेक या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। गेल्या 2-3 दिवसापासून फोन येत आहे की कांदा लागवड करून झाली पण मोर होती। मग तो गाठीजवळ कांदा पुचाट पडून मोर होणं असो की लावलेला कांदा रागवरून पिवळा पडून मोर होणं असो, बऱ्याच शेतकऱ्यांचं ऑब्झर्वेशन आहे की त्याची मुळी चालत नाही म्हणून त्याची मोर होती। तर या गोष्टीला सोल्युशन म्हणून आपण जी कन्सेप्ट केली यावर्षी की बेसल डोस टाकायचा लागवडीच्या अगोदर, जो आपण मिक्स डोस म्हणतो तो लागवडीच्या अगोदर टाकायचा। त्याच्यानंतर पहिल्या पाण्यालाच आपल्या पहिलं पाणी देऊन झालं, दुसऱ्या पाण्याला आपल्या एक चूळ द्यायची, म्हणजे पंपाचं फुल नोझल काढून टाकून कांद्याला चूळ द्यायची आणि साधारणपणे ती झाली 10 दिवसांनी दुसरी चूळ द्यायची। तर या दोन्ही चूळ जर आपण 1 बाय 1 केलं ना तर त्याचं जे 30% कांद्याचं मरीचं प्रमाण आहे तर ते साधारणपणे एक 10% येईल, म्हणजे 20% तुमचं कांद्याची मर आहे ती वाचेल, म्हणजे असं ऑब्झर्वेशन घेतलेलं आहे ॲक्च्युली फील्डमध्ये। तर लागवडी झाल्यानंतर जे पहिलं पाणी भरतो त्याच्यानंतरच पाण्याला आपल्याला पहिली चूळ द्यायची आहे आणि त्याच्या 10 दिवसानंतर दुसरी चूळ द्यायची आहे। या दोन चूळ तर लाल कांद्यासाठी मेजरली खताच्या लागवडीच्या अगोदर एक मोठा डोस राहील, त्याच्यानंतर ह्या 2 चूळ आणि 40व्या दिवशी आपला दुसरा खताचा डोस जाईल। बस हे 4 मेजरली स्टेज आहेत कांद्याच्या, लाल कांद्याच्या फर्टिगेशन संदर्भात। पण मग त्या 2 चुळांचा प्लस पॉईंट असं राहील की तुमची मर ही 20% तुमची कांदा मरीचं प्रमाण कमी होईल। म्हणजे आपण जे हिशोब धरला आहे 3,41,000 समथिंग काडी एका एकरात बसते आणि त्याला 30% मर धरली तर 2,12,000 काडी तुमच्या ॲक्च्युली वावरात शिल्लक राहते। तर 20% प्रमाण कमी होईल, म्हणजे तुमचं प्लांट पॉप्युलेशन त्यांनी वाढेल। गोष्ट छोटी आहे पण जसं रिसेंटली जो प्रॉब्लेम चाललेला कांदा लागवडीबद्दल त्याच्यावर हे चांगलं सोल्युशन आहे। धन्यवाद।